गाईज, आज आपण सुरुवात करतोय आमच्या युट्यूबच्या सिरीज आणि सीझन्स आणि सगळ्या पुढच्या गोष्टींसाठी. मी प्रणव हा विनीत चालू करतोय ब्लॉगिंग आजपासून. आणि आम्ही पुण्याचे असल्यामुळे सुरुवात आपल्या बाप्पाच्या दर्शनाने करत आहोत. श्रीमंत दगडूशेठ हलवाई महाराज इथे आपल्या मागे आहेत. आत्ताच आमचं दर्शन झालेलं आहे आणि आपण आपल्या प्रवासाला सुरू करतो. तर बघूयात पुढे काय काय गोष्टी होतात. लेट्स स्टे ट्यून, लेट्स स्टे कनेक्टेड. सुरुवातीला विनीत चालवणार आहे, नंतर मी चालवणार आहे आणि मोस्टली विनीतच जास्त गाडी चालवणार आहे. माझ्या हाताला रिसेंटली थोडी इंजरी झाली होती, त्यामुळे मी काही गाडी चालवणार नाही. चला आपण निघालेलो आहोत. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. चला सुरुवात करूया आपल्या प्रवासाला. आता थेट इथून आपण जात आहोत कानिफनाथ सॉरी आता आपण इथून जात आहोत तामिनी घाटात. तामिनी घाटातून आपण जाणार आहोत आजच्या प्रवासाला. तर आपण जात आहोत अलिबागला. अलिबाग मध्ये एक ठिकाण आहे, छोटस गाव म्हणता येईल. ते गाव मुरुड आणि अलिबाग याच्या मध्ये आहे. तर माहित नाही आता तुम्हाला वाऱ्यामुळे किती आवाज येतोय, काय येतं, बट स्टील दिस इज द व्हिज्युअल्स. सकाळी पहाटे आपण 5 वाजता आपल्या प्रवासाला सुरुवात केली आहे आणि अशा परीने तुम्ही बघू शकता. दोन्ही बाजूने तुम्हाला दाखवतो की पुण्याचा रस्ता पहाटे तुम्हाला मोकळा मिळतोय, याच्यातही पुणेकरांना आनंद आहे. सो गाईज, आता मी जस्ट पिरंगुट क्रॉस केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता गाडी खूपच सुसाट वेगाने धावते. आम्ही आता निघालेलो आहोत तामिनीच्या दिशेने आणि थोड्याच वेळात तामिनी घाटात पोहोचू. तर तिथले व्हिज्युअल्स खरंच बघण्यासारखे असतील. सो लेट्स स्टे ट्यून. सो गाईज, तुम्ही बघू शकता या बाजूला आधी तुम्हाला समोरून व्हिडिओ दाखवला होता, आता हा मागून दाखवत आहे. आणि सगळ्या लोक सगळ्या बाजूने रस्त्याच्या थांबत आहेत आणि रायडर्स वगैरे पण असून रस्त्यावरती आम्हाला दिसतात. त्यांना 2 शब्द आपल्यातर्फे. चला, उशीर होतो. अशा परीने आम्ही इथला मुक्काम पुढे ढकलत आहोत. चहा घ्यायला जायचा विचार आहे गाईज. चहा घेऊयात. छोटीशी जागा आहे इथे आणि तुम्ही बघू शकता. पण खरं अशा ठिकाणी चहा पिण्याची मजा वेगळीच. You can see the doggish. Doggish is over here. If I can show you. Hi doggish. लाल परी आडलेली आहे का? 2 मिनिटात होईल. 2 मिनिटात चहा पाहिजे. तर आम्ही थांबण्याचा विचार केलेला आहे. आपण चहा पित आहोत आणि विनीत अण्णाने एवढी लाईन सगळंच अवेलेबल आहे. तुम्हाला ऑडिओ मध्ये ऐकू येत असेल तर सगळं काय. तर आता आपण तामिनी घाट उतरतोय. सो आता आपल्याला ऊन डोक्यावर यायच्या आत अलिबाग मध्ये पोहोचायचंय, कारण आपल्याला तिकडे बरंच फिरायचंय आणि बऱ्याच नवीन ठिकाणी जाणार आहोत आपण. कारण की मे बी बऱ्याच लोकांना त्या जागेचं नाव पण माहिती नसेल की आपण नक्की कुठं चाललोय किंवा कोण गेलंही नसेल तिथं. सो आपण ट्राय करतोय की आपण अशा जागा एक्सप्लोअर करणार आहोत की जिथं शक्यतो गर्दी कमी असेल आणि ती अनडिस्कवर्ड असेल. सो गाईज, आपण मोस्टली हॉटेल सायलीला इथं थांबलोय. एक्झॅक्ट हे रोहा बस स्टँडच्या इथे आहे. तर चला बघू टेस्ट कशी यायची. सो आता आपण गप्पा मागवला आणि पार्किंग साहेब IT मध्ये काम करतात, त्यामुळं तर काही वेळेस माझ्यामधला तो एक डिसेंट माणूस जागा होतो. मग कोक अँड स्पून ॲज वी हॅव अ स्पून हिअर. तर मी त्याने खातो काठ्या चमच्याने आणि चमच्याने. अन्नाचं असं म्हणणं आहे की जर हेच मी कर्नाटकामध्ये केलं तर लोक मला मारतील, हेच मी पुण्यात जरी केलं तरी लोक मला मारतील. कर्नाटकात जायची काय गरज. पोर्तुगीज होते ना इथे, मी तोडून गेले होते. पोर्तुगीज ह्यांच्याबरोबर मी आला असतो तर कोलंबस असं नाव माझं दिलं असतं. कोलंबस आणि तुला माहिती कोलंबस शेजारच्या चाळीतला नाही, शेजारच्या चाळीतला कोलंबस नाही, ऍक्च्युअल कोलंबस.
बाटाचा शूट पण लावला. कसं होणार संभव मारलेला देश भ्रमण करत होता. जर भारताचा शोध लावला तर मग तो म्हणून म्हणत तो इंडिया स्वतःला निघाला आणि US निघाला. भारतीय फसल लावा कसं आहे अकॉर्डिंग टू द प्लेस अँड टाईम चांगला. पण काही कारणामुळे माझं आज पोट भरल्यासारखं आहे तर मी माझा नाश्ता प्रमाणातच केला आहे. आपण त्या बायसेटमध्ये याला काहीतरी घातलं पाहिजे त्यामुळे हा उत्तप्पा आणला आहे. मॅपने आम्हाला पुरेपूर चुकवायचा प्रयत्न केलेला आहे. आम्ही पुरेपूर चुकलेलो आहे. भरपूर अरे पूर आला आता. तर आम्हाला तिथपर्यंत जाता येत नाही. सो फायनली आपण आलो आहोत आपल्या स्टे पाशी, गोकुळ कॉटेज आणि विलाज. आपण इथे स्टे करणार आहोत आणि तुम्ही बघू शकता पूर्ण प्रॉपर्टीची टूर आम्ही थोडी दाखवतो तुम्हाला. तर इथे सुपाऱ्याची झाडं दिसून येतात आणि नारळ, केळी ही सगळी बाग अशी त्यांनी खूप वेल मेंटेन्ड आहे. मध्ये परिसर आहे मोकळा चालण्यासाठी, फिरण्यासाठी. आणि ह्या बाजूला तुम्हाला दिसून येतील आता हे आपले रूम्स आहेत, कॉटेजेस त्यांनी त्याला बनवलंय. AC रूम्स आहेत आणि त्याचबरोबर स्विमिंग पूल सुद्धा आहे, घरगुती जेवण आणि अक्षरशः खूप छान सगळं आहे. सो आता आपण फ्रेशन अप होऊन पुढच्या डेस्टिनेशन कडे जाणार आहोत. सो गाईज आता आपण आपल्या पहिल्या पॉइंटकडे चाललेलो आहे, म्हणजेच लाईट हाऊसकडे चाललोय. तर तुम्ही बघू शकता लाईट हाऊसच्या लेफ्ट साईडला समुद्र आहे आणि समुद्राजवळूनच लाईट हाऊसकडे रोड चाललाय. तसंच तुम्ही राईट साईडकडे जर बघितलं तर राईट साईडला कोरलाई फोर्ट आहे. सो आपण लाईट हाऊस एक्सप्लोअर केल्यानंतर थोड्याच वेळात कोरलाई फोर्टकडे पण जाणार आहोत. सो गाईज आपण बघू शकता आम्ही आता लाईट हाऊस कडे येतोय. इथे येण्यासाठी एंट्री फी आहे 10 रुपयाची. आम्ही रस्त्याच्या ह्या बाजूने आलोय. गडाच्या डाव्या बाजूने जो तुम्हाला दिसतोय समुद्र, तो रस्ता पुढे आल्यावरती लाईट हाऊस कडे येतो आणि दुसरा रस्ता गडाच्या एंट्रीकडे जातो. कोरलाई किल्ला दीपस्तंभ, मराठीत लाईट हाऊसला दीपस्तंभ असं म्हणतात. लाईट हाऊस कडे आलेलो आहे. व्ह्यू बघा. आणि हा आहे पण कोरलाई फोर्ट. तुम्ही बघू शकता लाईट हाऊस हे असं आहे. बाहेरून या बाजूने मी बघू शकतो. तुम्हाला थोड्या वेळातच आतूनही कसं आहे व काय आहे हे सगळं सांगू. या बाजूने बघतात तर समोरनं जो काही समुद्र दिसतोय त्या समुद्राला तिथल्या बोटांसाठी जेवढ्या काही शिप्स तिथे आहेत त्यांना एक आयडिया यावी यासाठी लाईट हाऊस असतं. सिग्नल देण्यासाठी डिस्टन्स किती आहे याचा अंदाज येतो शिप्सला. आणि त्याचबरोबर शक्यतो लोक बीचकडे आल्यावरती बीच साईडचे माउंटेन्स, थोडं सिनरी वगैरे याच्यामध्ये रोवतात, फोर्ट वगैरेही बघतात. पण पहिल्यांदाच असं आहे की लाईट हाऊस ऍक्च्युली आपल्याला फक्त बुक्स किंवा स्टोरीज मध्ये माहिती आहे. आम्ही इथे स्वतःहून आलोय पहिल्यांदा आणि खरंच एखाद्या वेळेस तुम्ही येऊ शकता आणि खरंच चांगलं बघण्यासारखं आहे. कसं आहे, कसं असतं, का असतं, त्याला एक जेन्युइन कारण आहे. नॉर्थ साऊथ वरती जे आहे हे गाईस वर बघू शकता.
लाईटचं इक्विपमेंट आहे. इथून या छोट्याशा रस्त्यातून वर्गाचा रस्ता रस्त्यावरती पाहिला. पाटील माऊली येतात ना. बरीच हाईट आहे. तर गाईज तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. आमची अपेक्षा होती की थोडंफार पाऊस असावा किंवा ढगाळ वातावरण, पण वी आर अनलकी अबाउट दॅट थिंग. आता पूर्ण ऊन होतं आणि त्यामुळे गाडीचं सीट एवढं गरम झालंय की निशब्द झालो आहोत आम्ही आणि गाडीवर बसल्यावरती ढगाळ वातावरण झालंय. दिस इज व्हॉट आर लक इज बट नो रिग्रेट्स. विल स्टे ट्यून. आम्ही बस घेऊन आलो होतो ना मागच्या 2 आठवड्यात. इथं आजपर्यंत घातली आणि इथं बसच वेळा ना कॅन्सल केला प्लॅन. ट्रॅव्हलर मोठे ट्रॅव्हलर होते. राईट लेफ्ट सीटर राईट राईट. दॅट इज द रिझन मला हा बघायचा होता किल्ला. जसं आपल्या चॅनलचं नाव भटकंती ब्रदर्स आहे, तसं भटकत भटकत आपण अलिबाग मधील चाहुल या गावाच्या दिशेला आलोय. आणि गावामध्ये कोरलई फोर्ट म्हणजे कोरलई किल्ला तो आपण एक्सप्लोर करणार आहोत. सध्या जून महिना असूनही पाऊस पडला नाहीये, त्यामुळे कडक उन्हामध्ये आमचा स्टॅमिना आधीच डाऊन झालाय. तुम्ही बघू शकता गडाकडे जायची ही पाऊलवाट आहे. गडाला जाताना खालीच गाडी लावावी लागते आणि या पाऊलवाटेने आपण वरती जात आहोत गडाकडे. थोडासा ट्रेकचा पोर्शन आहे आणि ही गोष्ट हवी आहे खरं तर. गड म्हणलं तर वरतीपर्यंत गाडी नसावीच. चढायचा आनंदही ती गोष्ट समजण्यासाठी आपल्याला मदत करतो. ब्रीद इन ब्रीद आउट, ब्रीद इन ब्रीद आउट. आणि अनुभव कमी असल्याने ट्रेकिंगच्या बाबतीतला अनुभव कमी असल्याने विनीत पुढे जाणार आहे, मी हळूहळू मागून येणार आहे. पण आपल्या चॅनलच्या नावावर माझी पहिली वेळ आणि हे माझ्या श्वासाने जाणवत असेल. हे असे ट्रेकला घेऊन जाणारे पहिल्यांदा येणारे लोक आम्ही आणि हे अनुभवी असणारे. गेले 10 मिनिटं हा माणूस एवढं म्हणतोय, आले जवळ पोचलो आपण आणि आम्ही आपलं चालतोय. जिरले आमचे. फायनली आपण आता पोहोचलो आहोत कोरलाई किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ. या किल्ल्याची माहिती सांगायची झाली तर हा किल्ला पोर्चुगीजांनी 16व्या शतकात बांधला होता. एका बाजूला कोंडलिका नदी आणि दुसऱ्या बाजूला अथंग समुद्र. या दोन्ही गोष्टींवरती लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा वापर केला जायचा. प्रवेशद्वारातून आत आल्यावर समोरच आपल्याला पोर्चुगीजांनी बांधलेले हे जुने चर्च आढळून येते. चर्चचं बांधकाम बघता व आत आल्यावरती पोर्चुगीज संस्कृतीची कल्पना आपण करू शकतो. तुम्ही बघू शकता गडावर बऱ्याच ठिकाणी असे विविध पोर्चुगीज काळातले शिलालेख आढळून येतात. तसेच तुम्ही पाहू शकता या काही किल्ल्यावरील असलेल्या तोफा आहेत आणि ही किल्ल्याला लागून असलेली तटबंदी जी किल्ल्याच्या चारी बाजूने पसरलेली आहे. कोरलाई किल्ल्यावरून समोरच रेवदंडा किल्ला हा दिसून येतो. रेवदंडाची तटबंदी ही समुद्राला लागून आहे. किल्ल्यावर चर्च सोबतच अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे हे महादेवाचं मंदिर. जसं मी मागाशी म्हणलं होतं, कोणत्याही गडावरती फडकणारा भगवा हे आपल्याला महाराजांची आठवण आणि त्यांच्या पराक्रमांची जाणीव करून देतं. जय शिवराय. सो गाईज आता आपण पाहिलेला आहे हा कोरलाई किल्ला. थोड्या वेळ आधीच आपण लाईट हाऊस पण पाहिलं जे ह्याला जोडून आहे. तर जे कोणी भटकंती करणारे असतील, ज्यांना खरंच ट्रॅव्हलिंग आवडतं आणि अलिबाग त्यांच्यापासून जवळ असेल तर तरच त्यांनी यावं आणि या ठिकाणी व्हिजिट नक्कीच द्यावी.
सो तुम्हाला आमचं कंटेंट आवडलं असेल आणि याच गोष्टी आम्ही अजून नवीन ठिकाणी कराव्या असं तुम्हाला वाटत असतील तर नक्कीच आमच्या कंटेंटला तुम्ही थोडं सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमचे जेवढे कोणी असतील जे भटकंती करतात किंवा ट्रॅव्हल ब्लॉगर्स आहेत त्यांच्यासोबत शेअर करा, त्यांनाही आम्हाला जॉईन करू द्या. आम्हालाही आवडेल. तुमच्यापैकी कोणाला जॉईन करायचं असेल तर सगळे आमच्यासोबत जॉईन करू शकता. भटकंती ब्रदर्स हे नाव आम्ही त्या दृष्टीनेच टाकलंय. येणाऱ्या पुढच्या ट्रिप्समध्ये आमचे अजून बरेचसे मित्र पण आम्हाला जॉईन होतील. सो लेट्स स्टे ट्यून आणि बघा तुमच्यासाठी अजून पुढे केवढी मजा ऍड करून ठेवली आहे.